राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांना साहेब म्हटलं जातं, पण आता अजित पवार यांना सुद्धा साहेब म्हणून घेण्याचे बेत तर लागले नाहीत ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आणि त्याला कारण ठरलंय अजित पवार यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेसमधला प्रत्येक जण शरद पवार यांना साहेब म्हणून संबोधतो, त्यामुळे राष्ट्रवादीत साहेब म्हणजे फक्त शरद पवार असं समीकरण आहे। तर अजित पवार यांना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये दादा म्हणतात, पण आता अजित पवार यांनाही साहेब होण्याची घाई तर झाली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी पक्षात आपणच साहेब असल्याचं ठासून सांगितलं। अजित पवार यांच्या या वक्तव्यावर अमोल कोल्हे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली। पूर्ण महाराष्ट्र जाणतो की साहेब दोनच, एक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच आमची पिढी तरी साहेब मानते। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर एका पक्षाचे दोन पक्ष झाले आहेत। एका राष्ट्रवादीचे शरद पवार तर दुसऱ्या राष्ट्रवादीचे अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पण पक्षात अद्यापही साहेब न झाल्याची बोझ अजित पवार यांना नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। सर्वच राजकीय पक्षांना दौरे, बैठका, संवाद यात्रा यावर जोर दिला। अशातच विदर्भात भाजपने एक अंतर्गत सर्वेक्षण केलं, यामधून महायुतीची चिंता वाढली आहे। भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेनुसार विदर्भात महायुतीला मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सध्या महायुतीकडे विदर्भातले 62 पैकी 39 आमदार आहेत। सर्वेनुसार भाजपला विदर्भात 25 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विदर्भात भाजपला 18 जागा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5 जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळत असल्याचा निष्कर्ष सर्वेतून काढण्यात आला। तर नागपूर जिल्ह्यात सध्या महायुतीकडे 12 जागा आहेत, यात भाजपचे 6 आमदार आहेत। मात्र सर्वेनुसार भाजपला केवळ 4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विदर्भात भाजपचा सुपडा साप आहे हे तय झालेलं आहे। त्याने जो सर्वे केलेला आहे तो आकडा फुगवून सांगितलेला आहे असं मी म्हणतोय, बरं का। अगदी ओढून ताणून त्यांना 12 ते 13 जागाच विदर्भात मिळणार। तुम्हाला निवडणुकीच्या निकालात दिसेल महाराष्ट्रामध्ये बहुमतापेक्षा कितीतरी पुढचा आकडा गाठून पुन्हा सत्तेमध्ये येईल। या अंतर्गत सर्वेमुळे संघभूमीत भाजपची चिंता वाढणार आहे।